लोकप्रशासनातील बदलते दृष्टिकोन म्हणजेच चेंजिंग पर्स्पेक्टिव्ज इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन याविषयी आपण माहिती घेत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विकास प्रशासन डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. आज आपण लोकनिवड दृष्टिकोन म्हणजेच पब्लिक चॉईस अप्रोच या नवीन दृष्टिकोनाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. लोकनिवड दृष्टिकोन यालाच सार्वजनिक दृष्टिकोन किंवा सार्वजनिक निवड दृष्टिकोन असंही संबोधलं जातं. सामान्यतः समाजातील काही वस्तू किंवा सेवा या संपूर्ण समाजाच्या मालकीच्या असतात, म्हणजेच समाजाच्या उपभोगाच्या असतात. काही सामाजिक गरजा या संपूर्ण समाजाच्या मालकीच्या असतात आणि म्हणून त्यांना सार्वजनिक वस्तू असं संबोधलं जातं. सार्वजनिक वस्तूंचं वैशिष्ट्य काय आहे की ती वस्तू किंवा सेवा ही सामूहिक उपभोगासाठी वापरासाठी असते. उदाहरणार्थ सार्वजनिक रस्ता, सार्वजनिक बगीचे, प्राणी संग्रहालय, रुग्णालय, शिक्षण व्यवस्था यासारख्या सेवा सुविधा या सार्वजनिक सेवा म्हणून ओळखल्या जातात. अशा सेवा किंवा वस्तू या अविभाज्य असतात. व्यक्तीसाठी अशा सेवा सुविधा किंवा वस्तू यांचं विभाजन होत नाही. अशा सेवांचा उपभोग घेण्याचा अधिकार हा सर्वांना सारख्या प्रमाणात असतो. कोणालाही त्यातून वगळता येत नाही. अशा वस्तू किंवा सेवा यांचा लाभ घेत असताना एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला डावलू देखील शकत नाही. अशा सर्व सेवा, अशा सर्व वस्तू यांच्या निर्मितीसाठी लागणारं जे उत्पादन साधन आहे त्यांचं या उत्पादन साधनांचं वाटप करून द्यावं लागतं. आपण या सदर व्हिडिओमध्ये सार्वजनिक वस्तू किंवा सार्वजनिक सेवा कोणत्या असतात, समाजाला कोणत्या सार्वजनिक सेवा आवश्यक वाटतात, व्यक्तीच्या निवडीतून संपूर्ण समाजाच्या निवडीपर्यंत कसे पोहोचता येईल याविषयीची मीमांसा यामध्ये करायची आहे. सार्वजनिक वस्तूंच्या किंवा सेवांच्या उत्पादनाच्या साधनांचं वाटप कसं करता येईल यासारख्या विषयाची मीमांसा आपल्याला यामध्ये करायची आहे. तर लोकनिवड दृष्टिकोन म्हणजे काय, या लोकनिवड दृष्टिकोनाचं नेमकं स्वरूप काय आहे, तर 60च्या दशकाच्या शेवटी हा लोकनिवड दृष्टिकोन अस्तित्वात आलेला आहे. या संकल्पनेमध्ये नवलोक प्रशासन या संकल्पनेबरोबरच 1960च्या दरम्यान लोकनिवड दृष्टिकोन हा विकसित झाला. याचं श्रेय किंवा याचे मुख्य प्रवर्तक आपल्याला व्हिन्सेंट ऑस्ट्रोम यांना म्हणावं लागेल, कारण त्यांनी आपल्या द इंटेलेक्च्युअल क्रिसिस इन अमेरिकन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या ग्रंथामध्ये सर्वप्रथम लोकनिवड दृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला होता. त्यांनी पारंपरिक नोकरशाहीवर अवलंबून असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेऐवजी लोकशाही प्रशासन या नवीन व्यवस्थेचा पर्याय सुचवलेला होता. ऑस्ट्रोम यांच्या मते लोकशाही प्रशासन व्यवस्थेमध्ये लोकांना अनेक पर्यायातून आपल्या पसंतीनुसार वस्तू सेवा यासंबंधी एका पर्यायाची निवड करण्याचं स्वातंत्र्य असतं. पारंपरिक प्रशासन व्यवस्थेमध्ये एकाधिकारशाहीमुळे लोकांना निवडीचा दुसरा पर्यायच दिलेला नसतो. नोकरशाहीमध्ये एकाधिकार स्वरूपाच्या लोकसेवकाकडून लोकांना त्यांच्या आवडीनुसार भिन्न स्वरूपाच्या लोकसेवा दिल्या जात नाहीत. त्यांना निवडीचं स्वातंत्र्य यामध्ये नसतं. उदाहरणार्थ समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था या अशा आहेत की ज्याच्यामध्ये एकाच नियोजित व्यवस्थेकडून निर्णय घेतले जातात. उदाहरणार्थ चीन, रशिया यासारख्या साम्यवादी राष्ट्रांच्या मध्ये जी साम्यवादी शासन व्यवस्था आहे तिचीच अर्थव्यवस्था आणि त्याच व्यवस्थेकडून निर्णय घेतले जातात. यामध्ये लोकांच्या मताला महत्त्व दिलं जात नाही. आणि म्हणून या विचारवंतांनी उदाहरण सांगायचं झालं तर बुशनॅन आहे, टुलोक, डॉन्स, बॅक, ॲरो मिर्चेल, ओल्सन, निस्कॅनन, ओपनहायमर यासारख्या विचारवंतांनी या दृष्टिकोनाला समोर आणण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनी पारंपरिक नोकरशाहीवर, सार्वजनिक सेवा आणि सुविधांच्या प्रयोजनावर असलेल्या शासनाच्या मक्तेदारीवर हल्ला चढवलेला आहे. हा दृष्टिकोन मुळात 2 गृहीतकांवर आधारित आहे. एक, पुरेशा माहितीच्या आधारे क्रमवार पसंतीद्वारे व्यक्ती विवेकाधिष्ठित वर्तन करतात आणि 2, उपयुक्ततेच्या परिमाणावर व्यक्तींचा भर असतो.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पर्याय निवडीचं स्वातंत्र्य हे साम्यवादी व्यवस्थेमध्ये नसतं. त्यामुळं लोकांना नोकरशाहीवर किंवा नोकरशाही प्रशासनाची लोकसेवेसंबंधीची बांधिलकी ही मान्य करावी लागते. या वेगवेगळ्या विचारवंतांनी या लोकनिवड दृष्टिकोनाचा याच कारणासाठी पुरस्कार केलेला आहे. त्यांच्या मते नोकरशाही यंत्रणेतील एकाधिकारशाहीमुळं सार्वजनिक सेवा वस्तू उपभोगण्याचं स्वातंत्र्य हे मर्यादित असतं. कारण नोकरशाही प्रत्यक्ष लोकांच्या निवडीनुसार गरजांची पूर्तता करत नसते. नोकरशाही लोकहिताऐवजी स्वहिताकडे अधिक लक्ष देते. नोकरशाहीमध्ये लोकांना कोणती सेवा कशी पाहिजे हे पाहिलंच जात नाही. साधनसामग्रीचा त्यामुळे दुरुपयोग करणं किंवा स्वहितासाठी त्याचा वापर करणं याकडे या नोकर यंत्रणेचं लक्ष असतं. लोकांना सार्वजनिक निवड करण्यासाठी संस्था निवडीचं स्वातंत्र्य यामध्ये दिलं जात नाही. व्यक्तीप्रमाणे समाजाला अनेक सामूहिक गरजा असतात आणि या गरजांची पूर्तता करण्यासाठी या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करावं लागतं. परंतु या उत्पादनासाठी जी साधनं आवश्यक आहेत ते अत्यंत मर्यादित असतात आणि त्यामुळं उत्पादन साधनांची निर्मिती आणि वाटप कसं करायचं ही समस्या त्याच्यामध्ये निर्माण होते. आज 21व्या शतकामध्ये जगातील बहुसंख्याक राष्ट्रांनी संमिश्र अर्थव्यवस्था ही स्वीकारलेली आहे. संमिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं? उत्पादनाच्या साधनांचं वाटप हे खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्हीही यंत्रणांच्याद्वारे होत असतं. खाजगी यंत्रणेद्वारे खाजगी उत्पादन साधनांचं वाटप होतं आणि सार्वजनिक यंत्रणेद्वारे सार्वजनिक किंवा सामाजिक मालकीच्या वस्तूंचं वाटप होत असतं. म्हणजेच यामुळं काय होतं की लोकप्रशासनाच्या ज्या उपलब्ध सेवा सुविधा आहेत यामध्ये बऱ्याचदा या नोकरशाहीमुळं एकाधिकार स्वरूपाच्या त्या वाढतात. याला पर्याय नसतो. त्यामुळं नागरिकांना शासकीय सेवा सुविधा प्राप्त करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. आणि या त्रुटी जर दूर करायच्या असतील तर याच्यासाठी संस्थात्मक स्पर्धेचा पुरस्कार ऑस्ट्रोमॅनने केलेला आहे. त्यांच्या मते शासकीय जनसुविधा देणाऱ्या संस्थांमध्ये अनेक जर असल्या तर त्यांच्यामध्ये आपापसात स्पर्धा निर्माण होईल. बघा, एखादी वस्तू बाजारामध्ये विक्रीस उपलब्ध असेल आणि तीच वस्तू 5 ते 6 लोकांच्याकडे असेल तर आपण त्यातून निवड करू शकतो की उत्कृष्ट आणि कमी किमतीतील किंवा माफक किमतीतील चांगली वस्तू कोणती आहे याची आपण निवड करत असतो. आणि त्या 5 ते 6 जणांपैकी प्रत्येक जण आपल्या वस्तूची जाहिरातबाजी करत असतो. आपली वस्तू इतरांपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न त्या प्रत्येक व्यक्तीकडून होत असतो. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यामध्ये स्पर्धा चालू असते. त्याच पद्धतीनं लोकांना सेवा पुरवणाऱ्या या संस्था किंवा व्यवस्थांमध्ये जर पर्याय उपलब्ध असतील तर त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि त्यामुळं उत्कृष्ट सेवा देणाऱ्या आपल्या पसंतीच्या संस्थेची निवड करण्याचं स्वातंत्र्य नागरिकांना मिळेल. त्यासाठीच नोकरशाही प्रशासनाबरोबर इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सार्वजनिक संस्थांमार्फत विभिन्न आणि विविधांगी जनसेवा सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचमुळं नागरिकांना काय करता येईल? आपल्या पसंतीच्या उत्कृष्ट संस्थेची सुविधांची निवड करण्याचं व्यापक लोकशाही स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं नागरिकांना प्राप्त होईल. आपण जर पाहिलं तर लोकनिवड दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते अनेक आहेत. या दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे डॉन स्टुलोक, निस्कॅनन यांनी तटस्थ आणि विवेकाधिष्ठित नोकरशाहीला मिथक म्हणून झिडकारलेला आहे. त्यांनी प्रशासकीय अहमवादाची संकल्पना विकसित केलेली आहे. त्यांच्या मते नोकरशाही ही स्वार्थीपणाला, साधनसामग्रीच्या दुरुपयोगाला आणि स्वतःच्या प्रगतीला प्रोत्साहन देते. ती जनहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देते. विलियम निस्कॅनन यांनी ब्युरोक्रेसी अँड रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट या आपल्या ग्रंथामध्ये नोकरशाहीवर खूप टीका केलेली आहे. ती टीका त्यांनी प्रामुख्याने 2 गोष्टीतून केलेली आहे. 2 दृष्टिकोनातून त्यांनी टीका केलेली आहे. एक म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांची आणि सनदी सेवकांची प्रवृत्ती. निस्कॅनन यांच्या मते खाजगी क्षेत्रातील उत्पादकांची आपल्या ग्राहकांना विविध सेवा पुरवण्याची प्रवृत्ती किंवा शासकीय कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती यामध्ये त्यांनी फरक केलेला आहे. यामध्ये फरक असतोच.
ग्राहकांकडून उत्पादकाला उत्पन्न किंवा व्यय मिळत असते, परंतु शासन स्तरावर सार्वजनिक उत्पन्न किंवा व्यय व खर्च यांच्यामध्ये स्पष्ट आणि परस्पर संबंध असा दिसत नाही. शासनाला वित्त मंत्रालयाकडून उत्पन्न मिळत असतं आणि त्यामुळं सार्वजनिक वस्तू किंवा सेवांमध्ये तो खर्च करत असताना त्याचं वाटप किंवा त्याचा व्यय खर्च याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पष्टता ही असत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक प्राप्ती होत नसते. वरकमाई किंवा फायदा वाढवण्यासाठी किमतीमध्ये वाढ करणं किंवा भाव दर कमीत कमी ठेवण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला अत्यंत कमी किंवा अल्प उत्तेजन मिळत असते. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या व्यवहारामधून शासन स्तरावर शासकीय कर्मचाऱ्याला कोणताही आर्थिक फायदा होत नाही किंवा त्याच्या कमाईमध्ये वाढ होत नाही, कारण तो पगारवारी असतो. शासकीय कर्मचारी जो सार्वजनिक सेवा पुरवणारा असतो, शासकीय संस्थेमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग आहे, त्या वर्गाला ठराविक पगाराशिवाय वरकमाई होत नसते. आता गैरमार्गानं अन्य मार्गानं मिळवणारे अनेक जण आज निर्माण झालेले आहेत. आपण का म्हणतो भ्रष्टाचार आज वाढीस लागलेला आहे. आज या त्या प्रकारांनी शासकीय व्यवस्थांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार हा भोकाळलेला आहे. परंतु आपण जर सरळ दृष्टीनं पाहिलं तर खाजगी कंपनीमध्ये काम करणारी व्यक्ती आणि शासकीय संस्थेमध्ये काम करणारी व्यक्ती याच्यामध्ये तफावत असते. एखाद्या कंपनीचा फायदा वाढला किंवा एखाद्या कंपनीला एखाद्या वर्षी खूप जास्त उत्पन्न प्राप्त झालं, नफा भरपूर मिळाला, तर ती कंपनी काय करते, आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये देखील वाढ करू शकते. आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देत असते, त्यांना वरकमाई देत असते, आपल्या नफ्यातील काही हिस्सा टक्केवारी आपल्या कर्मचाऱ्यांवरती खर्च करत असते. परंतु शासकीय संस्थांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये असं घडत नाही. ठराविक पगारावरती ज्यांची नेमणूक झालेली असेल तोच पगार त्यांना कायमस्वरूपी दिला जातो. म्हणजे हा फरक आहे की शासकीय कर्मचाऱ्यांची सनदी सेवकांची प्रवृत्ती आणि शासकीय कर्मचाऱ्यांना होणारी आर्थिक प्राप्ती याच्यामध्ये तफावत आहे. विल्यम निस्कॅनन म्हणतात की शासकीय कर्मचारी आपल्या विभागासाठी खात्यासाठी जास्तीत जास्त निधी प्राप्त करत असतात आणि त्यामुळं त्यांचे पगार, सत्ता, आश्रय आणि सार्वजनिक प्रतिष्ठेमध्ये त्यामुळं वाढ होत जाण्याची शक्यता ही अधिक असते. लोकनिवड दृष्टिकोनामध्ये असं म्हणता येईल की एक प्रकारच्या सार्वजनिक सेवांचा पुरवठा करणाऱ्या विभागांमध्ये खात्यांमध्ये स्पर्धा वाढीस लावणं गरजेचं आहे. नोकरशाहीतील उत्तेजनांमध्ये बदल करणं जेणेकरून ज्येष्ठ नोकरदारांना कार्यक्षम वर्तन करण्यासाठी प्रवृत्त करता येईल. सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या खाजगी स्रोतांचा अधिकाधिक वापर करणं, नोकरशाहीला स्पर्धा निर्माण करून त्यामध्ये वाढ करणं, अशा मिश्र तंत्रांचा वापर करून सार्वजनिक नोकरशाही अधिक प्रभावशाली बनू शकते असं मत निस्कॅनन यांनी मांडलेलं आहे. लोकनिवड दृष्टिकोनाच्या पुरस्कर्त्यांनी काही शिफारशी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतात की संघटनात्मक किंवा संस्थात्मक सुधारणांसाठी राजकारण्यांचे, नेत्यांचे अधिकार आणि राज्याची भूमिका कमी करणं गरजेचं आहे. संस्थात्मक पातळीवरती काही सुधारणा करणं गरजेचं आहे. स्पर्धात्मकता निर्माण करणं गरजेचं आहे. पारंपरिक नियमांना बाजूला सारून नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या शासकीय संस्थांनी करणं गरजेचं आहे. राज्यकर्ते, नेते, मंत्री यांचा हस्तक्षेप जो सरकारी कामामध्ये वाढलेला असतो तो कमी करणं गरजेचं आहे. राज्यांना आपली भूमिका याच्यामधून कमी करणं, आपलं लक्ष कमी करणं आणि सरकारी कर्मचाऱ्यांना, शासकीय संस्थांना स्वायत्तता देणं की त्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे. शासकीय मक्तेदारीला लगाम लावणं, शासकीय मक्तेदारांच्या सत्तेला लगाम लावणं हे खूप गरजेचं आहे. विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर कर लादण्यास आणि सतत तुटीच्या वित्त संकल्पनांद्वारे शासन चालविण्यास शासकीय कर्मचाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या सत्तेवर घटनात्मक मर्यादांचा लगाम लावणं हे गरजेचं आहे. म्हणजे जर दरवर्षीच जर अंदाजपत्रकामध्ये तूट येत असेल किंवा अंदाजपत्रकामध्ये अडचणी उत्पन्न होत असतील, नफ्यापेक्षा तोटा अधिक होत असेल, तर त्याच्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना, त्या सत्ताधिकाऱ्यांना दोषी धरणं, राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची तरतूद असणं हे गरजेचं आहे. म्हणजे शासकीय पैसा, सार्वजनिक पैसा हा योग्य कारणासाठीच खर्च होईल आणि
लोकनिवड दृष्टिकोनातून या शासकीय व्यवस्थांमध्ये जी नोकरशाही प्रस्थापित झालेली आहे ती नोकरशाही सुद्धा वठणीवर येऊ शकेल. नोकरशाहीमध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला आहे तो देखील कमी होऊ शकेल. याच्यासाठी या लोकनिवड दृष्टिकोनाची खूप आवश्यकता आहे. या लोकनिवड दृष्टिकोनामध्ये नोकरशाहीला सल्ला देणारी यंत्रणा, नियमन करणारी यंत्रणा आणि अंमलबजावणी करणारी यंत्रणा जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे स्वतंत्र असणं गरजेचं आहे. शासनाची इतर कार्य जसं की आरोग्य आहे, शिक्षण आहे, यांचंही खाजगीकरण करावं. नोकरशाहीचं आकारमान कमी करणं म्हणजे कमीत कमी कर्मचाऱ्यांवरती शासनानं आपलं काम चालवणं गरजेचं आहे. जर या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली तर आपोआपच नोकरशाही उत्पन्न होईल. यांचं व्यवस्थेतील संख्या वाढल्यामुळं प्राबल्य होईल. त्यांच्या मर्जीनुसार शासन चालवलं जाईल. याउलट होणं गरजेचं आहे. शासनाच्या मर्जीनुसार सरकारी व्यवस्थांना जनतेच्या हितानुसार काम करणं गरजेचं आहे, ना की त्यांच्या हितासाठी त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी काम करणं चुकीचं आहे. नोकरशाहीचा आकारमान म्हणजे साईज कमी करणं गरजेचं आहे. त्यांचा कार्यभार कमी करणं, त्यांना अतिरिक्त बऱ्याचदा कार्यभार दिला जातो त्यामुळे उदासीनता त्यांच्यामध्ये उत्पन्न होते. खर्चावरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे. विभिन्न सार्वजनिक संस्थांतील स्पर्धात्मकतेला उत्तेजन देणं गरजेचं आहे. म्हणजे हे सारे बदल जे आहेत ते नोकरशाही व्यवस्थेला उदासीन बनवतात. नोकरशाही व्यवस्थेमध्ये एक प्रकारचा पारंपरिकता जी निर्माण झालेली आहे ती कमी करून आधुनिकतेचा स्वीकार करणं गरजेचं आहे. नोकरशाही व्यवस्थेतील हे दोष दूर करणं, भ्रष्टाचार दूर करणं हे खूप गरजेचं आहे. आणि सर्व बदल घडवून आणून लोकनिवड दृष्टिकोन स्वीकारणं किंवा लोकनिवड दृष्टिकोना स्वीकारण्यासाठी याच्यामध्ये हे सर्व बदल घडवून आणणं हे अपेक्षित आहे. अशा प्रकारचे विचार काही या लोकनिवड दृष्टिकोनाच्या पुरस्कर्त्यांनी सुचवलेले आहेत. लोकनिवड दृष्टिकोनाचा उद्देश काय आहे? लोकनिवड दृष्टिकोन हा कोणत्या मुद्द्यांवर आधारलेला आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर पारंपरिक नोकरशाहीच्या अपरिहार्यतेला विरोध आहे या लोकनिवड दृष्टिकोनाचा. लोकशाही प्रशासनाला यांनी महत्त्व दिलेलं आहे. संस्थात्मक बहुविधता, अभिकरणांची बहुविधता, नागरिकांच्या पसंतीला महत्त्व, विकेंद्रीकरणावर अनेकतेवर भर, खाजगी संस्थांना अधिक महत्त्व, मक्तेदारीला विरोध, स्पर्धात्मकतेला महत्त्व, प्रशासनात जनसहभागाला महत्त्व यासारखे उद्देश हे लोकनिवड दृष्टिकोनानं स्वीकारलेले आहेत. जास्तीत जास्त जनतेला प्रशासनामध्ये सहभागी करून घेण्यावर या लोकनिवड दृष्टिकोनाचा भर आहे. विकेंद्रीकरण असं म्हटलेलं आहे. सत्ता ही विविध संस्था विभागांमध्ये विकेंद्रित करून सत्तेचं हस्तांतरण करून काम अधिक जलद गतीनं करता येऊ शकतं. आणि विकेंद्रीकरणामुळं स्थानिक पातळीवरील जनता, स्थानिक पातळीवरील शासकीय कर्मचारी, विभाग प्रमुख यांना सुद्धा उत्साहानं या शासन प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं आणि काम अधिक जलद गतीनं करता येऊ शकतं. काही स्थानिक समस्या, काही स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर सत्तेचं हस्तांतरण करणं हे खूप गरजेचं असतं आणि याच्यासाठी शासनानं विकेंद्रीकरणाचा स्वीकार करणं गरजेचं आहे. खाजगी संस्थांना अधिक महत्त्व देणं गरजेचं आहे. सार्वजनिक सेवा या खाजगी व्यवस्थांकडे हस्तांतरित करून त्यांना चालवण्यास ठेवून त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता ही वाढवण्याकडं या लोकनिवड दृष्टिकोनाचा भर आहे. पारंपरिक नोकरशाहीच्या अपरिहार्यतेला विरोध आहे. नोकरशाहीमध्ये जी पारंपरिकता आहे ती कुठेतरी दूर करणं, त्या पारंपरिकतेच्या जागी आधुनिकतेचा स्वीकार करणं हे लोकनिवड दृष्टिकोनामध्ये अपेक्षित आहे. नागरिकांच्या पसंतीला, निवडीला याच्यामध्ये महत्त्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या उद्दिष्टांवर हा लोकनिवड दृष्टिकोन हा आधारलेला आहे. लोकनिवड दृष्टिकोनाचा परिणाम काय आहे? नेमका याचा परिणाम कसा झालेला आहे? तर या दृष्टिकोनाचा जगभरातील नव उजव्या चळवळीचा किंवा न्यू राईट मुवमेंट्स याच्यावर मोठ्या प्रमाणावरती महत्त्वपूर्ण परिणाम झालेला दिसेल. 80च्या दशकामध्ये बऱ्याच राज्यांनी नव आर्थिक धोरण स्वीकारले. यामध्ये त्यांनी काय स्वीकारलेलं आहे? 3 संकल्पना स्वीकारल्या. जागतिकीकरण,
खाजगीकरण, उदारीकरण या त्यांनी संकल्पना स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे काय झालेलं आहे, राज्याच्या भूमिकांमध्ये बदल झालेला आहे. कल्याणकारी योजनांवरील खर्चामध्ये बऱ्याच प्रमाणात कपात केली गेलेली आहे. खाजगी संस्थांकडे शासनाची बहुविध कार्य कंत्राटी पद्धतीनं सोपवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. यामुळं खाजगी वस्तू आणि सार्वजनिक वस्तू यामध्ये नेमका फरक काय आहे? खाजगी वस्तू या बाजारपेठेमध्ये खरेदी केल्या जातात, विकल्याही जातात. ग्राहक आणि विक्रेते एकत्र येऊन दोघांना त्या वस्तूची किंमत मान्य झाली तरच त्या वस्तूचा मालकी हक्क हा दुसऱ्या व्यक्तीकडे, म्हणजे जी व्यक्ती ती वस्तू घेणार असते त्या व्यक्तीकडे तो हस्तांतरित होतो. खाजगी वस्तू असेल तर त्या बाबतीमध्ये वर्जन तत्व हे वापरलं जातं. त्या वस्तूची किंमत देणारेच त्या वस्तूचा उपभोग घेऊ शकतात. त्या वस्तूचा उपभोग एका वेळेला फक्त एकालाच घेता येतो. म्हणजे त्याच वेळी तीच वस्तू किंवा सेवा अन्य व्यक्तीला मिळू शकत नाही. याला वैर तत्व असं देखील म्हणतात. उदाहरणार्थ, एका व्यक्तीनं सफरचंद विकत घेतलं तर तेच सफरचंद दुसरी व्यक्ती विकत घेऊ शकत नाही. करंडीमध्ये असणाऱ्या अनेक सफरचंदांपैकी दुसरी सफरचंद ती घेऊ शकते, पण एका ठराविक व्यक्तीनं जे सफरचंद उचललेलं आहे, त्याची किंमत मोजलेली आहे, तेच सफरचंद दुसऱ्या व्यक्तीला घेता येणार नाही. या उलट आहे सार्वजनिक वस्तू किंवा सामाजिक सेवा. ही संकल्पना खाजगी वस्तू या संकल्पनेच्या पूर्णपणे विरोधी आहे. सार्वजनिक वस्तू किंवा सेवा म्हणजे नेमका कशा, याची काय वैशिष्ट्ये आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. तर सार्वजनिक वस्तूंबाबत वर्जन तत्व हे वापरता येत नाही. सार्वजनिक सेवेबाबत जे किंमत देतात त्यांच्याप्रमाणेच जे किंमत देत नाहीत त्यांनाही या सेवेचा लाभ होतो. उदाहरणार्थ, सार्वजनिक रस्त्यावरील विद्युत दिवे याचा लाभ हा सर्वांनाच मिळतो. म्हणजे जे रस्त्याचा कर भरत नाहीत आणि जे भरतात त्यांना देखील समान पद्धतीनं या रस्त्यावरून जाण्या येण्याचा अधिकार आहे. जे किंमत देतात आणि जे किंमत देत नाहीत अशा दोघांनाही त्या सेवेचा लाभ होतो. रस्ता आणि प्रकाश दोघांनाही सारखाच मिळतो. जे किंमत देणार नाहीत त्यांना अशा सामाजिक सेवेच्या लाभापासून वंचित करता येत नाही. म्हणजे सामाजिक सेवा किंवा सार्वजनिक वस्तूचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? सार्वजनिक वस्तूबाबत वर्जन तत्व वापरता येत नाही. दुसरं याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा हा बाजारपेठ किंवा किंमत यंत्रणा यांच्याकडून कार्यक्षमरित्या होऊ शकत नाही. खाजगी वस्तूमध्ये कशा पद्धतीनं बोली लावली जाते, वस्तूंची किंमत ही मागणीनुसार ठरत असते, त्या पद्धतीनं या सार्वजनिक सेवांचा पुरवठा, वस्तूंचा पुरवठा हा बाजारपेठ किंवा किंमत यंत्रणेकडून कार्यक्षमरित्या होऊ शकत नाही. कारण सार्वजनिक वस्तूंचा किंवा सेवांचा पुरवठा हा कोणी किती करावा ही एक समस्याच निर्माण होते. म्हणजे सार्वजनिक वस्तू किंवा सेवा एखाद्याने घेतली तर सर्वजण त्याचा लाभ घेण्यास येतात, परंतु हीच सेवा किंवा वस्तू प्रथम कोण घेणार हा प्रश्न देखील निर्माण होतो. म्हणजे दुसरा कोणीतरी ही सेवा देईल या अपेक्षेनं बाकीचे लोक थांबलेले असतात, कारण ते काम कसं आहे, सोशल आहे, सार्वजनिक आहे. दुसऱ्यानं येऊन पहिल्यांदा ते करावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. जेव्हा बाजार व्यवस्था किंवा किंमत यंत्रणा हे करण्यामध्ये अयशस्वी ठरते तेव्हा मग शासनाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो आणि त्या सेवेचा किंवा वस्तूचा पुरवठा करण्याची जबाबदारी शासन उचलत असते. म्हणजे सार्वजनिक सेवा या सर्वांनाच आवश्यक वाटतात, परंतु किंमत देण्यास त्याच्यामध्ये कोणीही तयार होत नाही आणि मग शासनाला त्याची किंमत ठरवावी लागते, निश्चित करावी लागते, त्याचा पुरवठा सर्वांना समान पद्धतीनं करावा लागतो. तिसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक वस्तूंच्या उत्पादनाचे व सार्वजनिक वस्तूच्या उत्पादनाचे उपभोगाचे परिणाम किंवा लाभ हे सर्वांनाच मिळतात. ज्या सार्वजनिक वस्तूंच्या पुरवठ्यातून सर्वांना फायदा होतो त्याबाबत सामूहिक पुरवठा शासनामार्फत आवश्यकतेनुसार बऱ्याचदा शासनामार्फत हा पुरवठा होत असतो. जे सार्वजनिक वस्तूच्या उपलब्धतेचा परिणाम हा व्यक्तिगत लाभावरती मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.
म्हणजे सार्वजनिक वस्तूचं उत्पादन आणि त्याचा उपभोगाचा परिणाम किंवा त्याचे लाभ हे सर्वांना सारख्या प्रमाणामध्ये मिळत असतात, किंबहुना प्रत्येकजण आपल्या आवश्यकतेनुसार, आपल्या गरजेनुसार त्याचा उपभोग किंवा त्याचा लाभ घेत असतो. सार्वजनिक वस्तू आणि सेवांचा लाभ आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील राष्ट्रांना सुद्धा होऊ शकतो. आर्थिक मंदी, दारिद्र्य, साथीचे रोग, दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती यांचे परिणाम हे काही एकाच देशापुरते मर्यादित नसतात, तर त्याचा परिणाम हा बहुसंख्य राष्ट्रांवरती होत असतो. उदाहरणार्थ, आपल्या ह्या 2020 या वर्षामध्ये निर्माण झालेली 2019-20 हे जे वर्ष आहे, या वर्षामध्ये निर्माण झालेली किंवा उद्भवलेली एक भयंकर साथ म्हणजे कोरोना महामारी, आणि याचा परिणाम हा सर्वच देशांना भोगावा लागला. एका देशापुरती ही समस्या किंवा या नैसर्गिक आपत्तींचा परिणाम हा मर्यादित असत नाही, त्याचं सावट हे अनेक देशांवरती पडतं. तेव्हा त्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय पातळीवरून काही सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा हा योग्य प्रमाणामध्ये होण्यासाठी समतेचं तत्व हे स्वीकारावं लागतं. म्हणजे ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्या आंतरराष्ट्रीय संस्था सार्वजनिक वस्तू ज्या उपलब्ध करतात, ज्या निर्माण करतात, त्याचा पुरवठा हा सर्व राष्ट्रांना योग्य प्रकारे होण्यासाठी समतेचं तत्व वापरणं हे खूप गरजेचं आहे. जागतिक बँका, नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना, ब्रिक्स संघटना, युनो यासारख्या संस्थांमार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याचदा सत्ता संतुलन आणि विकेंद्रीकरण होणं हे आवश्यक आहे. सार्वजनिक वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा योग्य प्रमाणामध्ये होण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची यामध्ये नितांत आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य हे समतेच्या तत्वावरती आधारलेलं असतं. समता ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू किंवा सेवा आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रांना सुद्धा, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामधील राष्ट्रांना सुद्धा या सार्वजनिक वस्तू किंवा सेवांचा लाभ हा होऊ शकतो. जेम्स बुकॅनन यांच्या मते ज्या वस्तूंची मागणी आणि पुरवठा बाजार यंत्रणेमार्फत निश्चित होतात त्यांना खाजगी वस्तू असे म्हणतात, आणि ज्या वस्तूची राजकीय व्यवस्थेमार्फत मागणी आणि पुरवठा निश्चित होतो त्याला सार्वजनिक वस्तू असं संबोधलं जातं. म्हणजे जेम्स बुकॅनन यांनी या खाजगी आणि सार्वजनिक वस्तूंच्या व्याख्या निश्चित केलेल्या आहेत की ज्या वस्तूची मागणी आणि पुरवठा बाजार यंत्रणेमार्फत निश्चित होतात त्यांना खाजगी वस्तू असे म्हणतात, आणि ज्या वस्तूंची राजकीय व्यवस्थेमार्फत, शासनामार्फत मागणी आणि पुरवठा निश्चित केला जातो त्यांना सार्वजनिक वस्तू असं संबोधलं जातं. म्हणजे यामधील मुख्य फरक काय आहे तर खाजगी वस्तूबाबत वर्जन तत्व हे वापरता येऊ शकतं. त्या वस्तूची मालकी ज्या व्यक्तीकडे आहे फक्त आणि फक्त तीच व्यक्ती त्या वस्तूचा उपभोग घेऊ शकते. याउलट सार्वजनिक वस्तू किंवा सामाजिक सेवा या बाबतीमध्ये वर्जन तत्व वापरता येत नाही, कारण या सेवा, सार्वजनिक वस्तू याचा लाभ सर्वच व्यक्तींना सारख्या प्रमाणामध्ये घेता येतो. याच्या बाबतीमध्ये जे किंमत देणारे आहेत आणि न देणारे आहेत त्यांना देखील या सार्वजनिक वस्तू ज्या सगळ्यांसाठी असतात त्या सारख्या प्रमाणामध्ये वापरता येऊ शकतात. सार्वजनिक वस्तूंची किंवा सेवांची ही ऐच्छिक वाटणी कशा प्रकारे करायची, म्हणजे ऑप्शनल वाटणी. ऐच्छिक वाटणी म्हणजे नेमकं काय तर सार्वजनिक वस्तू किंवा सेवा उपभोगाच्या दृष्टीनं अविभाज्य असतात. त्यांचं विशिष्ट एककामध्ये विभाजन करून प्रत्येक व्यक्तीला आवश्यक तेवढेच एकक घेणं हे अशक्य होतं. कोणताही उपभोक्ता आपल्या इच्छेनुसार सार्वजनिक वस्तू किंवा सेवांचे अनेक नग एका पाठोपाठ एक असे उपभोगू शकत नाही. म्हणजे काय, सार्वजनिक रस्त्याचा वापर एका व्यक्तीनं केलेला आहे त्याच्या पाठीमागून दुसऱ्यानं करायचं आहे असं होऊ शकणार नाही. सार्वजनिक रस्त्यावरील विद्युत दिवे असतील, बस वाहतूक असेल, सार्वजनिक उद्यान, बगीचे यांचा वापर असेल किंवा संरक्षणाची व्यवस्था असेल, या सगळ्या सार्वजनिक वस्तूंचा किंवा सेवांचा उपभोग हा व्यक्तिगत पातळीवर आणि वेगवेगळ्या समान किंवा असमान एककांच्या स्वरूपामध्ये कोणाही व्यक्तीला घेता येत नाही. सार्वजनिक वस्तूच्या बाबतीमध्ये खाजगी वस्तूप्रमाणे सीमांत पर्यायता दर आणि सीमांत स्थित्यंतर दर हा ठरवता येत नाही. म्हणजे सार्वजनिक वस्तू किंवा सेवा यापासून कोणाही व्यक्तीला जास्त समाधान मिळाल्यानं आणि दुसऱ्या अन्य व्यक्तीच्या समाधानामध्ये घट यामुळं होणार नाही. म्हणजे सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीमध्ये पॅरेटोननी मांडलेली ऐच्छिक म्हणजे इष्टतम
वाटणीची कसोटी यामध्ये पूर्ण होत नाही. पॅरेटो असं म्हणतात की समाजातील कोणाही अन्य व्यक्तीच्या समाधानामध्ये यामुळं घट होत नाही, उलट व्यक्तीच्या कल्याणामध्ये वाढ होते आणि सामाजिक कल्याणाची पातळी यामुळे वाढली जाते. सार्वजनिक वस्तूच्या संदर्भामध्ये अनेक व्यक्तींच्या निवडीतून सामाजिक निवडीपर्यंत जाता येऊ शकतं, परंतु सार्वजनिक वस्तू बाबतीमध्ये व्यक्तीची निवड ठरवणं कठीण होतं. सामाजिक निवड ठरवणं अशक्य होतं. सार्वजनिक वस्तूंचं निश्चित उत्पादन किती असावं हे नेमकं सांगता येत नाही. उदाहरणार्थ खाजगी वस्तू आपण बघितलं की एखादी जाहिरात एखाद्या वस्तूची केली असेल, किती तिचा मागणी आहे, जनतेकडून तिची मागणी किती, ग्राहकांकडून तिची मागणी किती झालेली आहे, त्या प्रमाणामध्ये तिचं उत्पादन काढणं हे शक्य होत असतं. परंतु सार्वजनिक वस्तूंचा प्रत्येक व्यक्ती किती लाभ घेते याची मोजणी करण्याचं मोजमाप किंवा साधन उपलब्ध नसल्यामुळं सार्वजनिक वस्तूंचं उत्पादन किती करायचं हा एक मोठा प्रश्न उद्भवतो. वास्तवामध्ये सामाजिक वस्तूंच्या बाबत व्यक्तीची निवड ठरवणंच अशक्य. त्यामुळं पॅरेटो असतील, लिंडाल, जोहान्सन, पॉल सॅम्युएल्सन यासारख्या विचारवंतांनी लोकनिवड दृष्टिकोनासंबंधीचे जे विचार मांडलेले आहेत ते वास्तवामध्ये येणं थोडंसं कठीण आहे. बाजार यंत्रणेच्या आणि किंमत यंत्रणेच्या माध्यमातून सामाजिक सेवा आणि वस्तू यांच्या निवडीचा प्रश्न बराचदा अवघड होऊन बसतो. या संदर्भामध्ये केनेथ ॲरो यांनी एक प्रमेय मांडलेला आहे. त्यांनी अशक्यता प्रमेय मांडलेला आहे, त्याचा अभ्यास करणं या बाबतीमध्ये योग्य ठरू शकेल. केनेथ ॲरो हे नोबेल पारितोषिक विजेते असून 1967 साली आपल्या सामाजिक निवड व वैयक्तिक मूल्य सोशल चॉईस अँड इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज या ग्रंथामध्ये त्यांनी सामाजिक निवडीचा प्रयत्न स्पष्ट केलेला होता. त्यांच्या मते राष्ट्रामधील असंख्य लोकांना सामाजिक वस्तू आणि सार्वजनिक सेवा आवश्यक वाटतात, तेव्हा अशा समाजातील प्रत्येक व्यक्तीला सामाजिक वस्तू किंवा सेवा यांची निवड करून पसंती क्रमांक ठरवण्यास सांगावं. जे लाखो लोकांच्या पसंती क्रमांकातून काही महत्त्वाच्या समान सामाजिक वस्तू आणि पसंती क्रमांक निवडणं हे अशक्य होतं. उदाहरणार्थ प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराजवळ सार्वजनिक उद्यान असावं, सार्वजनिक वाचनालय असावं, कॉन्क्रीटचा रस्ता असावा, त्यावर दिवाबत्तीची सोय असावी, सांस्कृतिक भवन असावं, आपल्या घराजवळच आरोग्य सेवा केंद्र असावं, शिक्षण संस्था असाव्यात, पोलीस स्टेशन असावं, अशा सगळ्या सामाजिक सेवा असाव्यात, निर्माण केल्या जाव्यात असं वाटत असतं. त्यामुळं काय होतं, विभिन्न पसंतीक्रम आणि व्यक्तिगत निवडीतून सामाजिक निवडीपर्यंत जाणं अशक्य होतं. कारण प्रत्येक व्यक्ती आणि तिची आपण निवड जाणत बसलो तर एकूण लोकांची सामाजिक निवड काय आहे हे आपल्याला काढणं अवघड होतं. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचा पसंती क्रमांक विचारात घेऊन सामाजिक निवड शोधून काढणं अशक्य आहे. असंख्य सामाजिक सेवा वस्तू आहेत, अशामधून निश्चित अशी कोणतीही सामाजिक निवड करणं केवळ अशक्यप्राय आहे. आणि म्हणून नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ केनेथ ॲरो यांनी सामाजिक निवडीचं अशक्यता प्रमेय मांडलेलं होतं. म्हणजेच अमेरिकन अर्थतज्ञ अँथनी डन्स यांनी देखील 1997 मध्ये आपल्या ॲन इकॉनॉमिक थेअरी ऑफ डेमोक्रेसी या ग्रंथामध्ये सामाजिक लोकनिवडी संबंधी विचार मांडलेले आहेत. त्यांच्या मते लोकशाही शासन पद्धती असणाऱ्या देशामध्ये जेव्हा एका किंवा अनेक पक्षांचं शासन हे सत्तारूढ होतं तेव्हा सामाजिक निवडीचा सार्वभौम अधिकार त्या शासन संस्थेला प्राप्त होतो. परंतु अशा शासनाकडून ज्यावेळेला सामाजिक निवडीचं योग्य प्रकारे प्रकटीकरणच होत नाही, कारण शासन संस्था आणि नोकर यंत्रणा यामध्ये असणाऱ्या व्यक्ती या सामाजिक वस्तूची निवड आणि प्राधान्यक्रम ठरवत असताना त्यांच्या या निवडी पाठीमागे व्यक्तिगत इच्छा आणि निवड ही अधिक महत्त्वाची ठरत असते. त्यामुळं आपोआपच ह्या लोकशाही व्यवस्थांमध्ये बऱ्याचदा सार्वजनिक सेवांकडे दुर्लक्ष होतं. अँथनी डन्स असं म्हणतात की मतदारांची सार्वजनिक सेवा आणि वस्तूंची निवड ही व्यक्तीच्या खाजगी वस्तूंच्या निवडीपेक्षा वेगळी असते. सामाजिक वस्तू किंवा सेवा
किती प्रमाणामध्ये घ्याव्यात, किती प्रमाणात घ्यावी किंवा संख्यात्मकता त्याची निश्चित ठरवता येत नाही. सामाजिक वस्तू किंवा सेवा यापासून किती आणि कोणाला लाभ होणार आहे हे निश्चित सांगता येत नाही. उदाहरणार्थ, सार्वजनिक रस्ते, रस्त्यावरील दिवे, बस, रेल्वे वाहतूक, रोगाविरुद्धचं लसीकरण असेल, आरोग्य सेवा असतील, यांचा लाभ किती लोकांना मिळणार आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. तेव्हा सत्तारूढ राजकीय पक्ष आणि नोकरशाही यामध्ये व्यक्तींना समाजाला निश्चित कोणत्या सामाजिक सेवा हव्या आहेत याविषयीचा निर्णय घ्यावा लागतो. सत्तारूढ पक्ष हा आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि विरोधी पक्ष पुढील काळामध्ये सत्ता मिळवण्यासाठी असा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते मतदारांच्या इच्छा, गरजा जाणून घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात. मतदारांना कोणत्या सामाजिक सेवांची, वस्तूंची आवश्यकता आहे याचा विचार हे पक्ष अधिक प्रमाणामध्ये करतात. कारण त्यांना सत्ता मिळवायची असते आणि सत्ता मिळवायची असेल तर लोकांच्या गरजा जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या गरजा सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. मग असे कोणते प्रश्न आहेत की जे जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत? उदाहरणार्थ, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, सार्वजनिक रस्त्यांचा बांधणी करणं, स्वयंपाकाचा गॅस पुरवठा करणं, धान्य, दूध, औषधं यांचा पुरवठा करणं, अशा सामाजिक वस्तू आणि सेवा पुरवण्याचं कार्य हे बऱ्याचदा या पक्षांना करावं लागतं. सामाजिक सेवांची पूर्तता करत असताना प्रतिनिधी लोकांच्या इच्छांचा, मतांचा साकल्यानं विचार करून हे निर्णय घेत असतात आणि अशा निर्णयांची कार्यवाही ही नोकर यंत्रणेकडून केली जाते. लोकांच्या इच्छांचा, मतांचा आदर करून निर्णय घेतला तर लोकमत या सत्तारूढ पक्षाला अनुकूल ठरतं आणि त्यांच्या राज्यकारभाराला एक प्रकारे स्थैर्य प्राप्त होऊ शकत असतं. म्हणजेच काय तर अँथनी डार्स असं म्हणतात की सामाजिक सेवांची आणि वस्तूंची पूर्तता करताना सत्तारूढ पक्षाच्या सरकारला आणि सनदी नोकरांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागते. कार्यकारी मंडळाचा प्रमुख या नात्यानं पंतप्रधानानं लोकांच्या इच्छा काय आहेत, अपेक्षा काय आहेत, लोकांचं मत काय आहे याविषयी विचार करावाच लागतो आणि मग निर्णय घ्यावे लागतात. अर्थात नोकर यंत्रणेनं त्या निर्णयांची अंमलबजावणी जाणीवपूर्वक केली पाहिजे. लोकांच्या गरजा ज्यावेळेला पंतप्रधान जाणून घेतात आणि त्या नोकरशाहीपर्यंत पोहोचवतात, शासन यंत्रणेपर्यंत पोहोचवतात, त्यावेळेला त्या यंत्रणेनं त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. 2014 साली झालेल्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी मतदारांच्या सामाजिक सेवाबाबत अपेक्षा विचारात घेतल्या आणि त्याद्वारे जनाधार प्राप्त केला, सत्ता प्राप्त केली आणि नरेंद्र मोदींनी नोकर यंत्रणेला जबाबदारीनं आणि कार्यक्षमतेनं अंमलबजावणीच्या कार्याला लावलेलं होतं. थोडक्यात काय तर मतदारांना हव्या असणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत, सार्वजनिक सेवा कोणत्या उपलब्ध करणं गरजेचं आहे याच्या बाबतीमध्ये काही का होईना एक वाक्यता होणं गरजेचं असतं. जेव्हा शासनकर्ते आणि नोकर यंत्रणा सामाजिक सेवांच्या पूर्तता करण्यात यशस्वी ठरतात तेव्हा आपोआपच लोकमत त्यांच्याविषयी प्रतिकूल बनतं आणि सत्ता पालट व्हायला वेळ लागत नाही. जे सत्ता त्या सत्तारूढ पक्षाच्या हातातून निसटून जाते. सनदी नोकरांची नोकरशाही आणि शासनकर्त्यांची बऱ्याचदा स्वार्थी आणि बेजबाबदार वृत्ती यामुळं भाजपच्या अगोदर सत्तारूढ असणारा जो काँग्रेस पक्ष होता, संपूर्ण सरकार होतं, त्यांना सत्तेतून पाय उतरवावं लागलेलं होतं. आत्ताचं मोदी सरकार आहे आणि त्यांच्याकडून लोकांच्या सामाजिक वस्तू आणि सेवा या संबंधीच्या मागण्यांची पूर्तता होणं हे नितांत गरजेचं आहे. राज्यकर्त्यांनी आणि नोकर यंत्रणेनं स्वहिताचा विचार बाजूला ठेवला पाहिजे आणि सामाजिक हिताचाच विचार त्यांनी अधिक करणं गरजेचं आहे. जो राजकीय पक्ष मतदारांच्या सामाजिक सेवांच्या मागण्यांची पूर्तता अधिक प्रमाणामध्ये करतो तो राजकीय पक्ष जनतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करू शकतो. या बाबतीमध्ये आपल्याला शाश्वती सांगता येते. थोडक्यात असं म्हणता येईल की सार्वजनिक सेवा आणि वस्तू यांची निवड करताना अँथनी डार्स यांनी मांडलेल्या लोकशाहीच्या आर्थिक सिद्धांतानुसार प्रयत्न होणं आवश्यक आहे. म्हणजे विविध विचारवंतांनी सामाजिक निवडी संबंधी मांडलेल्या सिद्धांतांचा आपण जर साकल्यानं विचार केला तर असं म्हणता येईल की प्रत्यक्ष वास्तवात बाजार यंत्रणेच्या माध्यमातून व्यक्तीच्या वेगवेगळ्या सामाजिक वस्तूंच्या निवडीचा प्रश्न सोडवणं हे अशक्य आहे. कारण सार्वजनिक वस्तूंच्या अस्तित्वामुळं बाजार यंत्रणा अयशस्वी ठरते. सॅम्युएल्सन यांच्या मते
सार्वजनिक सेवा किंवा वस्तूंबाबत एकानं उपभोग घेतला तर त्याच वस्तूचा दुसऱ्यानं केलेल्या उपभोगामध्ये कोणतीही घट होत नाही. बाजारपेठेच्या अपयशातून सार्वजनिक धोरण किंवा शासकीय हस्तक्षेपाची आवश्यकता निर्माण होत असते. सार्वजनिक धोरण पब्लिक पॉलिसी हे बाजारपेठेच्या कार्यवाहीतील दोष दूर करण्यासाठी उपयुक्त असतं. सार्वजनिक वस्तू किंवा सेवा यांचं विभाजन करता येत नाही. अशा वस्तू वापरणाऱ्यांची संख्या ही मोठी असते. कोणीही खर्चात सहभागी होत नाही, परंतु त्याचा लाभ घेण्यामध्ये सर्वजण पुढे असतात. अशा वेळेला शासनाला त्या सामाजिक वस्तूंच्या वापराबाबतीमध्ये हस्तक्षेप हा करावा लागतो. उदाहरणार्थ उद्यान असेल, उद्यानामध्ये ज्या काही साधन सामुग्री पुरवलेली असते, व्यायामासाठी असेल किंवा उद्यानामध्ये जे बागबगीचे निर्माण केलेले असतात त्याच्यासाठी शासनाने स्वतः खर्च केलेला असतो. व्यक्तीनं आपल्या खिशातून कराच्या रूपानं काही रक्कम दिली असेल, परंतु काहींनी दिलीही नसेल, पण तीही व्यक्ती त्या उद्यानाचा लाभ घेण्यासाठी त्या बागेमध्ये त्या बगीच्यामध्ये आलेली असते आणि तिला आपण तू कर दिलेला नाही आहेस किंवा या वस्तू निर्माण करण्यामध्ये तुझा काहीही हस्तक्षेप नाही आहे म्हणून तिनं त्याचा उपभोग घ्यायचा नाही असं तिला म्हणता येणार नाही. कारण ती वस्तू, ते उद्यान, ते बगीचा, सार्वजनिक रस्ते ह्या सगळ्या वस्तू सार्वजनिक आहेत. सार्वजनिक सेवांचा लाभ ही प्रत्येक व्यक्ती समान पद्धतीनं घेऊ शकते आणि त्यामुळं सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू याच्यामध्ये वर्जन तत्व हे आपल्याला खाजगी वस्तूबाबत जे वापरता येऊ शकतं ते सार्वजनिक वस्तूच्या बाबतीमध्ये वापरता येऊ शकत नाही.